येशूची स्तुती असो. प्रियांनो, आज आपण मदर्स डे मायवारबद्दल आपण काही वचने वाचणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिले वचन वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 27वे वचन, त्यामधील 27 अध्याय त्यामधील 10वे वचन. माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. इथे काय दिलेलं आहे की माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर आपल्याला जवळ करेल. तसेच आपण दुसरे वचन जे वाचणार आहोत ते स्तोत्रसंहिता याचा 139 त्यामधील 15 व 16 वचन आपण वाचणार आहोत. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. तर इथं काय म्हणलेलं आहे की आपण आपली निर्मिती होत असताना, तुमची आमची सर्वांची जी आपली निर्मिती होत असताना देखील परमेश्वर तेव्हा देखील आपल्याला जाणतो. गर्भात म्हणजे आपल्या आईच्या गर्भात आपण एक पिंड रूपाने म्हणजे एक जेव्हा आपली घडण होत असते तेव्हा देखील परमेश्वर त्याच्या डोळ्याने पाहत असतो. तर आता देखील परमेश्वर आपल्याला व तुम्हाला देखील सगळ्यांना पाहत असतो. आपल्या जीवनात काय होते हे परमेश्वर जाणतो व त्यातून तो मार्ग काढत असतो. अजून इथे लिहिलेलं आहे की तो आपला दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व त्याच्या वहीत नमूद करून ठेवलेलं आहे. तसेच आपण आता पुन्हा तिसरे वचन घेऊयात. यशायाचा 44वा अध्याय त्यामधील दुसरे वचन आपण वाचणार आहोत. परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भ अवस्थेपासून तुझा घडणारा व सहाय्यकर्ता असे म्हणतो. हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या